बुलढाणा इक्बालनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. पक्षपातीपणा नको अन स्वच्छतेकडे लक्ष द्या, नागरिकांची पालिकेकडे मागणी. प्रतिनिधी अनिश शेख भिकन. बुलढाणा शहरातील इक्बालनगर परिसरात सध्या नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम जोमाने राबविली जात आहे. 27 फूट रुंद रस्ता तयार करण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरले असून अनधिकृत बांधकामे हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र या मोहिमेदरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. नगरपालिकेच्या या कारवाईवर भाष्य करताना नागरिकांनी स्पष्ट केले की रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही, मात्र ही कारवाई करताना भेदभाव केला जाऊ नये. श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाच्या बांधकामाची योग्य मोजणी करूनच अतिक्रमण काढले जावे. केवळ गरिबांच्या घरांवरच कारवाईची कुऱ्हाड न चालवता सरसकट सर्वांना समान न्याय द्यावा, अशी आर्तहाक रहिवाशांनी दिली आहे. कोणा एकावरही अन्याय होऊ नये हीच स्थानिक जनतेची प्रमुख मागणी आहे. रस्त्याच्या कामासोबतच नागरिकांनी परिसरातील इतर मूलभूत समस्यांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सध्या इक्बालनगरमध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. साचलेल्या नाल्या आणि कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून लहान मुलांना डास चावल्याने आजारांचे प्रमाण वाढले आहे. घरोघरी मुले आजारी पडत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार नगरपालिका ज्या तत्परतेने अतिक्रमण हटवत आहे त्याच तत्परतेने त्यांनी परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबवावे. रस्ते आणि नाल्यांची नियमित साफसफाई झाल्यास लोकांचे आरोग्य सुधारेल आणि आजारपणाला आळा बसेल. त्यामुळे प्रशासनाने केवळ तोडकामावर लक्ष केंद्रित न करता इक्बालनगरमध्ये तात्काळ ड्रेनेज लाईनची दुरुस्ती आणि स्वच्छता मोहीम राबवा जोर धरत आहे.